सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरित इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवलीतील विविध प्रश्नांबाबत महापौरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी कल्याण डोंबिवली शहरातील विविध प्रश्नांबाबत महापौर कल्याणी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले। कल्याण डोंबिवली बाह्यवळण रस्ता, कल्याण ते दुर्गाडी व दुर्गाडी ते मानकोली पूल बांधणे, कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारण्यास अनुदान देणे, 4 पट चटई क्षेत्र निर्देशांक मिळणे आदी मागण्यांचा समावेश होता। यावेळी उपमहापौर राहुल दामले आदी पदाधिकारी उपस्थित होते। डोंबिवलीत रेल्वेचा गोंधळ कायम, दुसऱ्या दिवशीही महिला संतप्त। 10:34 लोकल दररोज उशिरा येत असल्याने बुधवारी महिला प्रवाशांनी रेल्वे रुळात उतरून आंदोलन छेडले होते। रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांनी उद्यापासून लोकल वेळेत धावेल असे आश्वासन दिले होते। मात्र गुरुवारी पुन्हा हीच लोकल तब्बल 20 मिनिटे उशिरा आल्याने महिलांनी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला। ज्येष्ठ साहित्यिक शना नवरे यांच्या तैलचित्राचे अनावरण। डोंबिवलीचे रहिवासी असलेले ज्येष्ठ साहित्यिक नाटककार दिवंगत शना नवरे यांचे तैलचित्र सावित्रीबाई फुले रंगमंदिरात लावण्यात आले। कल्याण डोंबिवली महापालिका, मराठी नाट्य परिषद व नागरी सत्कार समिती यांच्या वतीने हे तैलचित्र लावण्यात आले आहे। गांधारी पुलावरून उडी घेऊन एका युवतीने आत्महत्या केली। कल्याण येथील गांधारी पुलावरून नदीत उडी घेऊन एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली। या युवतीची ओळख अद्याप पटली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत। पाणी प्रश्नावरून कल्याणच्या महासभेमध्ये गदारोळ सुरू। पाणी प्रश्नावर मांडलेली लक्षवेधी महापौर कल्याणी पाटील यांनी पटलावर दाखल न करून घेतल्याने केडीएमसीच्या महासभेत गदारोळ झाला। राष्ट्रवादीच्या नगरसेविका माधुरी काळे, निलेश शिंदे यांनी कल्याण पूर्वेतील पाणी समस्येबाबतची लक्षवेधी पटलावर घेण्याची विनंती महापौरांना केली होती। महापौरांनी नकार दिल्याने हा गोंधळ झाला। अखेर महापौरांनी आयुक्तांच्या दालनात विशेष सभा बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। नमस्कार।